नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजना तारीख जाहीर झाली आहे। तर मित्रांनो, याचे पैसे तुम्हाला कोणत्या दिवशी येणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा एकूण 3000 रुपये इतका दिला जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केली आहे। तर या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये किती तारखेपर्यंत वितरित होतील याच्या सर्व भागातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ज्या महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करतील आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत एकूण 3000 रुपये जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल 3000 रुपये कसे काय? योजनेअंतर्गत दर प्रतिमाहा 1500 रुपये इतकी घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या वेळेस या योजनेचा दुसरा GR काढण्यात आलेला होता त्यावेळेस योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले होते। योजनेची तारीख वाढवण्यात आलेली होती। तर मित्रांनो, त्यावेळेस ठरवण्यात आलेले होते की ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरतील अशा महिलांना जुलै महिन्याचा सुद्धा एक हप्ता वितरित केला जाईल आणि ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता वितरित करण्यात येईल। असे दोन्ही हप्ते मिळून एकूण 3000 रुपये इतकं मानधन रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान दिले जाणार आहेत। मित्रांनो, 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी ही भेट दिली जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट हे तुम्हाला होती। जर तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।